आज प्रांत कार्यालयात चांदवडच्या आम्ही आलेलो आहे। देवळा तालुक्यातल्या शेतकऱ्याचा माल 10 रुपये गेला। सगळे शेतकरी डेअरिंग करत नाही, त्यानं डेअरिंग केली, धैर्यानं तो कांदा इथं आणलाय। कांद्याची साईज बघा किती आहे, 50 mm 45 mm प्लस कांदा आहे। आता ह्या कांद्याला जर त्या ठिकाणी 10 रुपये बाजार पुकारणार असतील तर या कांद्याला 25-30 रुपये बोली दिली, कांद्याचे भाव देणार अशी बोली केलेली होती। त्यासाठी आम्ही उपोषण केले। बावनकुळे साहेब, जयकुमार रावल साहेब यांनी आमच्या उपोषणाच्या अनुषंगाने बैठक घेतली। त्यात सांगितलं आम्ही नाफेड NCCF थ्रू बाजारात खरेदी करू, थेट बाजारात APMCs मध्ये खरेदी करू आणि कांद्याला सर्वोत्तम बाजार देण्यासाठी स्पर्धा लावू। ते तसं झालं नाही, उलट NCCF आणि नाफेडच्या बफर स्टॉकला घाबरून व्यापाऱ्यांनी हात बाहेर केले आणि म्हणून त्या ठिकाणी हात काढल्यामुळं आज जो कांदा 25-30 रुपये विकला जाणार होता तो 10 रुपये 8 रुपये विकला जातोय। हे आमचं घोडं तुम्ही मारलंय, मग तुमच्याच कार्यालयात येऊन आम्ही आमचं घोडं सुधारवून घेणार हे या ठिकाणी ठणकावून सांगण्यासाठी आम्ही आलोय। वजा 20 रुपये किलोनं हा कांदा विकायचा कसा? एप्रिलमध्ये स्टॉक केलेला आहे, लागवड कधी केलेली आहे? डिसेंबर जानेवारीमध्ये। मग एवढ्या पिरियडचा कांद्याचे पैसे फक्त तुम्ही 10 रुपये किलो देणार का? नाही देणार, आम्ही सहन नाही करणार। ते सहन नाही करू म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो, बाकी काही नाही। आज काय आंदोलन केलं? आज आम्ही ट्रॅक्टर बाहेर आणलेला आहे। आम्ही साहेबांकरवी हा कांद्याची गुणवत्ता इथं दाखवायला आलो। लिलावात याला 10 रुपये बाजार मिळत आहेत, हे बरोबर आहे का हे दाखवण्यासाठी या साहेबांनी आयुक्तांना VCवर घ्यावं, आयुक्तांनी सेक्रेटरींशी बोलावं, सेक्रेटरींनी मंत्र्यांशी बोलावं, ही आमची मागणी आहे। आणि सांगायला की हा कांदा 10 रुपये किमतीचा आहे का? याचं मूल्य, याचं उत्पादन खर्च 25 रुपये आणि तुम्ही त्यांना 10 रुपये बाजारात भाव मिळवता आणि ते कारण फक्त तुमच्यामुळे आहे, सरकारच्या हस्तक्षेपामुळे आहे। सरकारनं नाफेड NCCF थ्रू हस्तक्षेप केला आणि त्या बाजार पाडले। 14 रुपये लॉन्च केलेला बाजार, त्यामुळे 22 रुपयाचा बाजार पडला आणि म्हणून आम्ही अडचणीत आहोत। हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आज हा 20 रुपये मायनस विकतोय म्हणून आमच्यावर कर्ज होतंय, कर्जाचं कारणीभूत सरकार आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आलो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।